नमस्कार. विधी आणि न्यायव्यवस्थेच्या अभ्यासकारांसाठी काही खटले हे फक्त निकाल नसतात. ते असतात कायद्याला दिशा देणारे आधारस्तंभ. आज आपण अशाच एका खटल्याबद्दल बोलणार आहोत ज्याने अक्षरशः लॉ ऑफ टॉर्ट्स म्हणजेच अपकृत्य विधीमध्ये क्रांती घडवून आणली. आणि तो ऐतिहासिक खटला आहे डोनोग्यू विरुद्ध स्टीव्हन्सन 1932. या विश्लेषणाची सुरुवात एका अगदी मूलभूत प्रश्नानं करूया. जरा विचार करा, आपण विकत न घेतलेल्या एखाद्या वस्तूमुळे आपल्याला काही नुकसान झालं तर आपण थेट उत्पादकावर दावा करू शकतो का? याच कायदेशीर कोड्याचं उत्तर, याच गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर या ऐतिहासिक खटल्यानं दिलं. चला तर मग या खटल्याचा संपूर्ण प्रवास आपण या 5 टप्प्यांमध्ये समजून घेऊया. तर सुरुवात करूया. या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली एका विचित्र आणि खरं तर एका अनपेक्षित घटनेनं, जिने कायद्याच्या इतिहासाला एक पूर्णपणे नवीन वळण दिलं. ही घटना आहे 1928 सालची, पण यावर अंतिम निकाल यायला तब्बल 1932 साल उजाडलं. या 4 वर्षांच्या काळात कायद्याच्या एका नव्या सिद्धांताची पायाभरणी झाली, ज्याचा परिणाम आजही जगभरातल्या न्यायव्यवस्थेवर आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो. आता या प्रकरणातली काही तथ्य कायदेशीरदृष्ट्या खूप खूप महत्वाची आहेत. पहिलं म्हणजे अपीलकर्तीने स्वतः बाटली विकत घेतली नव्हती, ती तिच्या मैत्रिणीने खरेदी केली होती. दुसरं, आणि हे खूप महत्वाचं आहे, बाटली अपारदर्शक होती, म्हणजे आत काय आहे हे तपासण्याचा काही मार्गच नव्हता. आणि तिसरं, या घटनेमुळे तिला शारीरिक आणि मानसिक त्रास झाला. याच फॅक्ट्सच्या आधारावर एका मोठ्या कायदेशीर लढाईची सुरुवात झाली. बरं, आता आपण या खटल्याच्या फॅक्ट्सवरून त्यातील मुख्य कायदेशीर मुद्द्यांकडे वळूया. या घटनेने कायदेशीर जबाबदारीच्या तत्कालीन मर्यादांना थेट आव्हान दिलं होतं. आणि इथेच या खटल्याचं खरं महत्त्व दडलेलं आहे. बघा, त्या काळात प्रिव्हिटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कराराच्या गोपनीयतेचा सिद्धांत हा खूप प्रभावी होता. म्हणजे काय, तर ज्या 2 लोकांमध्ये करार झालाय फक्त तेच एकमेकांवर दावा करू शकत होते. आता डोनोग्यू यांनी तर बाटली विकतच घेतली नव्हती, म्हणजे त्यांचा उत्पादकाची काही डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट नव्हता. त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट लॉनुसार त्या काहीच करू शकत नव्हत्या. पण मग या खटल्याने एक वेगळाच प्रश्न विचारला, तोही लॉ ऑफ टॉर्ट्सच्या माध्यमातून, की ठीक आहे करार नाहीये, पण म्हणून उत्पादकाची काही जबाबदारी नाही का? म्हणूनच न्यायालयासमोरचा सगळ्यात कळीचा मुद्दा हाच होता. निष्काळजीपणाच्या अपकृत्यासाठी म्हणजे टॉर्ट ऑफ नेग्लिजन्ससाठी जे काळजी घेण्याचं कर्तव्य म्हणजे ड्युटी ऑफ केअर लागतं, ते इथे अस्तित्वात होतं का? कारण करार तर नव्हता, मग हे कर्तव्य येणार कुठून? याच प्रश्नाचं उत्तर या खटल्याला द्यायचं होतं. आणि या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर देताना लॉर्ड ॲटकिन यांनी एक असा सिद्धांत मांडला जो आज जगभरातल्या कॉमन लॉ देशांमध्ये लॉ ऑफ टॉर्ट्सचा कणा मानला जातो. कायद्याच्या दृष्टीनं शेजारी म्हणजे फक्त आपल्या घराशेजारी राहणारी व्यक्ती नाही. लॉर्ड ॲटकिन यांनी या शब्दाला एक खूप व्यापक कायदेशीर अर्थ दिला, जो जबाबदारीची कक्षा ठरवतो. हे आहेत लॉर्ड ॲटकिन यांचं ते ऐतिहासिक शब्द जे शेजारी सिद्धांताचा म्हणजेच नेबर प्रिन्सिपलचा पाया आहेत. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या कृतीचा ज्यांच्यावर थेट आणि अपेक्षित म्हणजे फोर्सिएबल परिणाम होऊ शकतो, त्या सगळ्या व्यक्ती आपले कायदेशीर शेजारी आहेत आणि त्यांच्याप्रती आपली काळजी घेण्याची जबाबदारी आहे. इथे प्रॉक्सिमिटी किंवा समीपता म्हणजे फक्त भौगोलिक अंतर नाही, तर संबंधांमधला थेटपणा आहे. उत्पादक आणि अंतिम ग्राहक यांच्यात कितीही मध्यस्थ असले तरीही त्यांचा संबंध थेट मानला गेला. का? कारण उत्पादकाला हे अपेक्षित असायलाच हवं की त्याच्या निष्काळजीपणामुळे अंतिम ग्राहकाला थेट इजा होऊ शकते. या क्रांतिकारक सिद्धांताच्या आधारावर हाऊस ऑफ लॉर्ड्सने आपला अंतिम निर्णय दिला. चला पाहूया तो निर्णय नेमका काय होता आणि त्यामागचा तर्क काय होता. हा निर्णय 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिला होता बरं का. लॉर्ड ॲटकिन, लॉर्ड मॅकमिलन आणि लॉर्ड थँकर्टन यांनी बहुमताने निर्णय दिला, तर लॉर्ड बकमास्टर आणि लॉर्ड टॉमलिन यांनी या मताशी आपली तीव्र असहमती दर्शवली. विचार करा, 3 विरुद्ध 2, अगदी काठावरचा बहुमत होता हा. यावरूनच लक्षात येतं की हा निर्णय किती क्रांतिकारक होता. हे काय सगळ्यांना पटलेलं नव्हतं. जे न्यायाधीश विरोधात होते त्यांना वाटत होतं की अरे बापरे, यामुळे तर खटल्यांचा नुसता पूर येईल आणि उत्पादकांना धंदा करणं मुश्किल होऊन जाईल. पण बहुमतातल्या न्यायाधीशांनी एक खूप मोठं धाडसी पाऊल उचललं होतं. बहुमताच्या निर्णयाला पाठिंबा देताना लॉर्ड मॅकमिलन यांनी एक अतिशय व्यावहारिक मुद्दा मांडला. ते म्हणाले की जे उत्पादक खाण्यापिण्याच्या वस्तू बनवतात त्यांची जबाबदारी अधिक असते, कारण ते अपेक्षा करतात की ग्राहक त्या वस्तू जशाच्या तशा त्यात कोणताही बदल न करता त्यांच्यावर विश्वास ठेवून वापरेल.
आणि याच निकालाने कायद्याच्या जगात एका नवीन कर्तव्याला जन्म दिला, ड्युटी ऑफ केअर, ज्याचा प्रभाव आजतागायत टिकून आहे. तर मग आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर आता अगदी स्पष्ट आहे. होय, उत्पादक जबाबदार आहे. या खटल्याने हे सिद्ध केलं की उत्पादक आणि ग्राहक यांच्यात थेट करार नसला तरीही अपकृत्य विधीनुसार म्हणजे लॉ ऑफ टॉर्ट्सनुसार उत्पादकाचं काळजी घेण्याचं कर्तव्य म्हणजे ड्युटी ऑफ केअर असतंच. ड्युटी ऑफ केअर हे एक कायदेशीर बंधन आहे. हे आपल्याला सांगतं की आपल्या कृतींचे इतरांवर होणारे अपेक्षित परिणाम लक्षात घेऊन आपण वागलं पाहिजे. या खटल्याने या बंधनाला एक ठोस कायदेशीर स्वरूप दिलं, जो आज भारतातील ग्राहक संरक्षण कायदा 2019 आणि अपकृत्य विधीचा एक अत्यंत महत्त्वाचा आधार आहे. आणि हे विश्लेषण एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर संपवूया. 1932 मध्ये एका जिंजर बिअरच्या बाटलीतून सुरू झालेला हा शेजारी सिद्धांत आजच्या ई-कॉमर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि जागतिक पुरवठा साखळीच्या युगात कसा लागू होतो? आजच्या जगात आपला शेजारी नक्की कोण आहे याचा विचार